अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी कोमल माळी. माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तुम्हा सर्वांवरती स्वामींची कृपा सदैव असू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपले जे धावणारे जे 7 घोडे असते त्यांचे फोटो कोणत्या दिशेला लावावे, त्यांची योग्य दिशा कोणती, कोणत्या दिशेला ती फोटो लावावेत त्याबद्दल माहिती मी सांगणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार घराच्या या दिशांना धावणाऱ्या 7 घोड्यांचे फोटो लावावेत. वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तू आणि भिंतीवरील प्रत्येक फोटो लावण्याचा आपल्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. सर्वात प्रभावी प्रतीकांपैकी एक म्हणजे 7 धावणारे घोडे. घोड्यांचा फोटो. अनेकदा लोक याला केवळ एक सजावटीची वस्तू मानतात, परंतु वास्तूनुसार हा फोटो यश, शक्ती, धैर्य आणि प्रगतीचे प्रतीक आहे. जर तुम्हालाही तुमच्या करिअर किंवा व्यवसायात जलद प्रगती हवी असेल तर मंडळी, हा फोटो तुम्ही घरामध्ये ह्या जे 7 घोडे धावणाऱ्यांचा फोटो असतो तो तुम्ही घरामध्ये लावा. पण ती योग्य दिशेला लावा. तुम्हाला माहिती आहे का मंडळी, हिंदू धर्म आणि अंकशास्त्रामध्ये 7 हा अंक अत्यंत शुभ मानला जातो. जसे की सप्तर्षी, इंद्रधनुष्याचे 7 रंग. त्याचबरोबर घोडा सौर ऊर्जेचे प्रतीक आहे आणि त्याचा संबंध सूर्याच्या रथाशीही जोडला जातो. धावणारे घोडे जीवनातील अदम्य यशाचे प्रतीक मानले जाते. तर चला पाहूया मंडळी, कोणत्या दिशेला हे 7 धावणारे घोड्यांचे फोटो लावावे. जर तुम्हाला करिअरमध्ये प्रगती हवी असेल आणि समाजात आदर हवा असेल तर हे फोटो तुमच्या घराच्या पूर्व दिशेच्या भिंतीवर लावा. यामुळे सरकारी कामात यश आणि आदर मिळेल. व्यवसायात ओळख मिळवण्यासाठी हे फोटो दक्षिण दिशेकडे भिंतीवर लावा. यामुळे तुमच्या कार्यस्थळी तुमचा अधिकार प्रस्थापित होईल. जर तुम्हाला आर्थिक समृद्धी आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत हवे असतील तर तुम्ही हा फोटो उत्तर दिशेला लावू शकता. तर अशा प्रकारे हे फोटो तुम्ही ह्या दिशेला लावू शकता. तुम्हाला ह्या फोटो म्हणजे त्यांचे जे घोडे आहेत ते घोड्यांचे तोंड कोणत्या दिशेला करावे, ते आतल्या साईडला करावे की बाहेरल्या साईडला करावे याबद्दल तुम्हाला आणि माहिती देते. तर घोड्यांचे तोंड नेहमी घराच्या आतल्या बाजूला असले पाहिजेत. जर त्याचे तोंड मुख्य दरवाजाकडे असेल तर संपत्ती आणि संधीचा जो आपली जी संपत्ती, जी लक्ष्मी असते ती घरात येण्याऐवजी ती बाहेरच जाते. फोटोमधील घोडे आकर्षक किंवा धमकी देणारे नसावेत, दिसता कामा नये. ते अगदी छान असे आकर्षक असावेत. त्यांचे डोळे असे छान. नेहमी लगाम न घालता मोकळेपणाने धावणाऱ्या घोड्यांचे फोटो निवडा. लगामाने बांधलेले घोडे अडथळ्याचे प्रतीक मानले जाते. तर फोटोच्या मागे उगवता सूर्य किंवा मोकळी मैदाने असलेले चित्र अधिकच शुभ मानले जाते. फोटोमध्ये घोड्यांना पाण्यातून किंवा चिखलातून धावताना कधीही दाखवू नये. तर अशा प्रकारे आणि त्यांचे पूर्ण पाय दिसू देत असे जोडलेले असे पण नको. चांगले धावणारे फोटो असावेत. चांगले फोटो जे ह्या फोटो जे धावलेत तशा प्रकारे फोटो असला तरी चालेल. तर माहिती तुम्हाला मंडळी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.